नमस्कार मित्रांनो, मी आझर शेख आपल्याला सांगू इच्छितो की या वर्षी करप्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे। ह्या प्लॉटवर आपण याच्या आधी करप्यासाठी 4 फवारण्या घेतलेल्या आहेत, तरी आपला करपाही कंट्रोलमध्ये आलेला नाही। निमेटोड झालेला असल्यास करपा हा लवकर कंट्रोलमध्ये येत नाही। तर सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की पहिले आपल्या प्लॉटची मुळी चेक करून घ्यायची की चालू आहे का, बंद आहे का। तर मुळी आपण चेक केला असता आपल्या अशा लक्षात आलं की प्रत्येक मुळीवर गाठ तयार झालेली। तर आपण ह्याला बायर कंपनीचं वेलेम प्राईम 10 दिवस आधी सोडलं होतं। 10 दिवस आधी सोडलं, आज चेक केलं तरी मुळीवरच्या गाठी कमी झालेल्या नाही। तर आपण बघू निमोटेड ही कशा प्रकारे ओळखायचा हे तुम्हाला मी दाखवतो। तर मित्रांनो, हे बघा, अशा छोट्या 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 गाठी आपल्या मुळीवर तयार होतात। तर अशा गाठी दिसल्यावर आपण आधी प्रथमतः निमोटेडचा उपचार केला पाहिजे। आपल्या केळीवर करप्याचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे इतक्या फवारण्या घेतल्यात तरी कंट्रोलमध्ये येत नाही। करपा कंट्रोलमध्ये कामून येत नाही, तर आपली मुळी एकदा चेक करून घ्यावी की मुळीला जर निमोटेड झाला असला तर आपल्याला करपा कंट्रोल येण्यास बऱ्याच अडचणी येतात। आपण ह्याच्या आधी 15 दिवस आधी बायर कंपनीचं वेलेम प्राईम सोडलं होतं, तरी निमोटेड कंट्रोलमध्ये आलेलं नाही। तरी आपण आज स्वरूप कंपनीचं इटोनेमा एकरी 2 लिटर सोडत आहोत। तरी ह्याचा रिझल्ट मी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगेन।